कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा? अरे हे काय आणलेत की? ए अमोल थांब. हे बघ, जास्त आवाज होईल आणि जास्त प्रदूषण होईल अशी फटाके नको येतं बाळा. अगं आपण ना, तो लहान आहे त्याला कशाला अडवतेस? वाजवू देत की त्याला फटाके. जा बाळा वाजव तू. नाही तसं नाही, फटाके घातक असतात ना पर्यावरणासाठी. दे, तू काय काळजी करू नको. हे बघ किती भारी फटाके आणलेत मी. बरं चला. चला 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 या. बघितलंस मोना, आत्ता अमोलची इच्छा महत्वाची का पर्यावरण? हो ना. अहो, छोटे सरकार एवढ्या नाजूक स्टेजला आहेत, मग त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण का ठेवायची? मोनिका, रुपाली, आता मतभेद नकोत. सण आनंदात साजरा झाला पाहिजे. आणि तुम्हाला वाटतंय का अमोलची कुठली इच्छा अपुरी राहिली या ठिकाणी? नाही. अरे अमोल बाळा, आता बाद झालं की. बापू आता सुरू झाली आपली दिवाळी. अरे अमोल बाळा, दिवाळी म्हणजे काही नुसतं फटाकडे उडवणं नव्हतं, आणि त्यात उद्या पाडवा आहे. म्हणजे की नाही, उद्याचा सण थोडा वेगळा आहे. पाडवाला ना नवऱ्यानं आपल्या बायकोला काहीतरी द्यायचं असतं. अरे आम्हाला आमच्या बायकोला द्यायला काहीतरी विचार करू दे की. हा, पण बापू आजोबा दोन्ही आजी तर देवगिरी आहेत ना. अरे अमोल बाळा, त्या जरी देवाघरी असल्या ना तरी नवरा म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की नाही? हा, बापू सगळ्यांना पण गिफ्ट द्यायला हवी ना. तर द्यायलाच पाहिजे. अमोल, तुला वाटतंय बाकीच्यांनी बायकांसाठी काही घेतलं असेल? नाही बापू, सगळे ध आहेत ध. पण बापू नॉन फेअर पाहिजे. बापू मी यांना गिफ्ट द्यायलाच लावणार. पण तुम्ही दोघं पण आजीला काय गिफ्ट देताय हे पण बघायचे मला. हा, कळल बर का, तुला कळल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.